सांगलीच्या शामराव नगरमध्ये 20-25 वर्ष असणाऱ्या वसाहतीमध्ये एका आलेलो आहे. समस्या आपण जाणून घेतोय. दादा आपलं नाव? माझं नाव वसीम संदे. वसीमभाई, का बोलवलं इथं मला? साहेब, आमच्या परिस्थिती जर तुम्ही इथं पाहिला हा. तर आम्ही इथं जवळजवळ नरक यातना भोगतोय. बर. हे गल्ली जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाली इथं वास्तविक आहे. बर. पण इथं आम्हाला कोणतीही मूलभूत सुविधा नाहीये. बर. वारंवार पाण्याच्या तक्रारी, गटारीची तक्रारी, रस्त्यांची तक्रारी, कधी तर एखादी ढास फवारणीचं येते आणि पाण्याची वारंवार तक्रार असते. आणि जास्त करून आम्हाला ढासांचा आणि गटरीचा खूप इथं त्रास आहे. बर. आता उन्हाळा आहे म्हणून पाणी गटरीच्या आत आहे. हा. हे ज्यावेळी पावसाळा चालू होईल त्यावेळेला हे पाणी सगळ्या रस्त्यावर येते. हा. आणि जवळजवळ 1 वर्षापूर्वीच पुढच्या गल्लीत ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये 1-1.5 वर्षाच्या बालकाचा ह्याच शोष खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. अच्छा. मग आता आमचे पण ह्याच गल्लीत कोणाचा मृत्यू होण्याचं वाट पाहत आहे का महानगरपालिका? का आम्हाला तेव्हाच आम्हाला न्याय मिळणार? हे आम्ही याची प्रतीक्षा करत आहोत. बर. मी खास करून महानगरपालिकेच्या पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलतो, कारण पगार घेताय मला बोलायचा अधिकार आम्हाला. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती जर तुम्ही बघितली तर हे पाणी जर बघितलं तर आयुक्त साहेब इथं जवळ येऊन पाणी बघा, जरा असं जवळून बघा, अक्षरशः लाज वाटायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या जर गरीब लोकांना हे भोगायला लागत असेल तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा उपयोग काय? आणि जनतेचा जो टॅक्स रूपी पैसा आलेला आहे तो तुम्ही मातीत घालतायच. मग तो मातीत घालण्यापेक्षा जर जनतेच्या सुखसोयीसाठी घातला तर काय फरक पडणार आहे? मी या वार्डच्या 4 नगरसेवकांना मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतो, या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय. आपण एक कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून तुम्ही 4ही नगरसेवकांनी या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करा आणि या महानगरपालिकेच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग करा, अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय.